निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं कर्जमाफीची केलेली भाषा राज्यातील बँकांचे आर्थिक गणित बिघडवणारे ठरणार का, असा सवाल आता उपस्थित होतोय। राज्यभरातील 47 लाख शेतकऱ्यांना बँकांनी 54,000 कोटींचं कर्ज वाटप केलं। यातील 31,000 कोटींचं शेतपिकांचं कर्ज थकीत आहे। शेतमालाचे घसरलेले दर आणि घटलेलं उत्पादन अशावेळी शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात कर्जमाफीच्या घोषणेनं दिलासा मिळाला। प्रत्यक्षात सरकारकडून कोणत्याच हालचाली नसल्यानं बँका आता चांगल्याच अडचणीत आल्यात। त्यामुळे येत्या खरीप हंगामात बँकांकडून कर्ज मिळणार की नाही असा प्रश्न राज्यातल्या शेतकऱ्यांना पडलाय। शिवाय या अधिवेशनामध्ये शेतकरी हिताचा काही निर्णय होणार का याकडेच सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। सध्याच्या परिस्थितीमध्ये यावर्षी उत्पादन फार अत्यल्प झालं आणि अशाही परिस्थितीत शेतमालाचे भाव कमी आहे। याच्यातने आम्ही बँकेचं कर्ज भरू शकत नाही। आमची सरकारवर आशा आहे की आमचं कर्ज माफ होईल, परंतु आताच अधिवेशन चालू आहे। अधिवेशनात कुठल्याही प्रकारची कर्जमाफीबाबत सत्ताधारी बोलायला तयार नाही। जेव्हा आम्ही बँकेत येत आहे तर बँकवाले म्हणत आहे की आम्ही कर्जच भरून घेतलं नाही तर आम्ही नवीन कर्ज देणार कुठून, अशी बँकेची अडचण आहे। जर शासनानं हे कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला तरच आम्हाला बँकेतून नवीन कर्ज भेटणार। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।